नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटनी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन केली आणि ओपनिंगपासूनच मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळाला. आणि लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितरित्या चार्टचं ॲनालिसिस केलं होतं. प्राइस ॲक्शनचं डिस्कशन केलं होतं. त्याचसोबत काही लेवल देखील आपण डाऊन साईडला, बुलिश साईडला मार्क केल्या होत्या आणि नो ट्रेडिंग झोन देखील डिस्कशन केलं होतं. मार्केटने काय केलं आज, स्पेशली निफ्टी जर बघितला, म्हणजे बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील मोमेंटम होताच, परंतु निफ्टीला जर आपण बघितलं तर निफ्टीने नो ट्रेडिंग झोन टप्पा खाऊन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर जे आपण सपोर्ट डिस्कशन केले होते सेलिंगच्या साईडला, ते निफ्टीने सपोर्ट ब्रेक केले आणि एक नवीन लो आपल्याला आजच्या दिवशी बघायला मिळालेला आहे. आणि जर तुम्हाला बेसिक प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल तर मार्केटनी व्यवस्थितरित्या प्राइस ॲक्शन फॉलो केलेली आहे. मार्केटने एक ट्रेंड लाईन क्रिएट केली, मार्केटनी डबल टॉप क्रिएट केला, मार्केटनी नो ट्रेडिंग झोनवरती टप्पा खाल्ला, त्याच्यानंतर तिकडनं लेवल ब्रेक केली, कॅन्डलची ब्रेकडाऊनची कॅन्डलची जी साईज होती ते देखील छोटी होती. त्यामुळे बेसिक नॉलेज जर असेल तर हा जो डाऊन साईड मोमेंटम आला आहे, कुठे ना कुठे तो प्रिडिक्ट करता आला पाहिजे तुम्हाला आणि केलं असेल भरपूर लोकांनी. आणि ज्या पण मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन केलेला आहे, त्यांचा दिवस कसा होता, त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे आफ्टर कोर्स, हे देखील तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. कारण की खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते, मेसेज होते, तर तुम्ही कमेंटमध्ये परत एकदा सांगू शकता. आणि तर तुम्ही इच्छुक असाल, ज्यांनी जॉईन केलं नसेल प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स, तुम्ही इच्छुक असाल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि 15 ते 16 व्हिडिओ तिकडे प्राइस ॲक्शनवरती सांगितलेले आहेत. ओके. आता उद्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं ॲनालिसिस करायचं आहे. उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टीचा चार्ट डिटेलमध्ये डिस्कशन करूया. तसेच बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा देखील चार्ट डिटेलमध्ये डिस्कशन करूया. व्हिडिओ थोडासा मोठा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके. आता खूप सारे क्वेश्चन अजूनही कमेंटमध्ये येत असतात ओव्हर ट्रेडिंग रिलेटेड. लास्टचा जो व्हिडिओ होता तिथे आपण ओव्हर ट्रेडिंग रिलेटेड भरपूर गोष्टी डिस्कशन केल्या होत्या. तर सगळ्या गोष्टी ह्या मी वारंवार ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगत असतोच, परंतु सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एकदा नक्की चेक करा. म्हणजे तुमचे जे डाऊट आहे, तुमचे जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर तुम्हाला तिकडे मिळू शकतात ते. ओके. आणि नेहमीसारखंच की एज्युकेशनवर फोकस ठेवा. एज्युकेशन हे खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जर काम करत असाल तर. आणि त्यातल्या त्यात जर स्टॉक मार्केट सेक्टर बघितलं तर ते खूप रिस्की आहे, खूप अवघड आहे. त्यामुळे जर तुम्ही मार्केटमध्ये काम करायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एज्युकेशन असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट, हा एक डाऊन साईड नंतर मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दिला होता. मार्केट या लेवलवरती क्लोजिंग झालं होतं लास्ट टाइम, जर शुक्रवारचा ट्रेडिंग सेशन तुम्ही बघितलं असेल तर. ओके. आज मार्केटने काय केलं, मार्केटनी छोटीशी फ्लॅट ओपनिंग दाखवली, खाली आला, टप्पा खाल्ला छोटासा, तिकडनं लेवल ब्रेक झाली. लेवल ब्रेक नंतर मार्केटनी फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवलपर्यंत मोमेंटम दाखवला. त्याच्याही खाली गेला आणि तिकडनं पुलबॅक देऊन मार्केटची जी क्लोजिंग आहे 25,960 वरती आहे ॲव्हरेज क्लोजिंग. आणि आज जर बघितलं तर निफ्टी जवळजवळ 200 पॉईंट नेगेटिव्ह आहे. इंडिया विक्स जर बघितलं तर 7.5 ते 7.25% आज इंडिया विक्स वाढलेलं आहे. म्हणजे थोडेसे प्रीमियम जर बघितले तर थोडेसे हायर साईड झालेले आहेत थोडेसे. ओके. आणि उद्या जर बघितलं तर उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरी डे आहे. त्यामुळे खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत निफ्टीमध्ये, त्या आपण थोडंसं डिस्कशन करूया. आणि लेवल टू लेवल मार्केट होतं बघा. इकडे प्राइस ॲक्शन पण आपण इकडे डिस्कशन केली होती अशा पद्धतीची. ओके. मार्केटने काय केली, ही प्राइस ॲक्शन डबल टॉप केली. डाऊन साईडला लेवल भरपूर होत्या, अप साईडला फक्त 2च लेवल होत्या. आणि ही ऑल टाईम हायची लेवल होती, लक्षात ठेवा. ही ऑल टाईम हायवरनं निफ्टीने रिजेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे
आता थोडंसं बुलिश साईडला जाताना थोडंसं काही रिस्क फॅक्टर वाढतोय मार्केटमध्ये निफ्टीमध्ये. ओके. आता उद्या जर बघितलं तर उद्या एक्सपायरी आहे, तर त्याच्या लेवल काय बनतात ते बघूया. त्याच्यासोबत ओआय डाटा देखील आपल्याला बघायचा आहे. आणि 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर तुम्हाला थोडंसं पिक्चर इकडे दाखवतो चार्टचं, की थोडीशी जी प्राइस ॲक्शन आहे, थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन आहे ती कुठे ना कुठे निगेटिव्ह बघायला मिळते. हे काय प्राइस ॲक्शन आहे, हे कुठला सेटअप आहे, हे तुम्ही सांगा कमेंट करून. ज्याला नॉलेज आहे ते सांगू शकतं ते. ओके. मल्टिपल टाईम सपोर्ट आणि मल्टिपल टाईम रेजिस्टन्स. ओके. आणि हा एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे, परंतु निगेटिव्ह प्राइस ॲक्शन म्हणजे इकडे ओपन झालं लगेच धडधड इकडे जाणार आहे का? त्याच्यासाठी आपल्याला प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं असतं. प्राइस ॲक्शनचं नॉलेज येणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं असतं. काल 2 दिवस मार्केटला सुट्टी होती. कुणी किती किती अभ्यास केला हे सांगा कमेंटमध्ये. अशा पद्धतीने एक छोटी ट्रेंड लाईन देखील आहे आणि बऱ्यापैकी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. 25,960 म्हणजे जी 26,000ची जी राऊंड लेवल होती निफ्टीची, निफ्टीने ती ब्रेक केलेली आहे डाऊन साईडला, तिथे खाली क्लोजिंग दिली आहे. त्यामुळे आजची जी क्लोजिंग आहे कुठे ना कुठे ती क्लोजिंग थोडीशी नेगेटिव्ह साईडला आहे. ओके. एक तर होतं 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती. आता थोडं 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती जाऊया. थोडं लेवल आपण मार्क करण्याचा विचार करू इकडे. 25,890ची टेक्निकल लेवल बनते. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरनं सपोर्ट घेऊन निफ्टी एक अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये एक पुलबॅक घेतलं होतं, अप ट्रेंडमध्ये शिफ्ट होताना दिसत होता. एक हेल्दी पुलबॅक घेतला, इकडे डबल टॉप केला आणि खाली आला आणि इकडे एक सपोर्ट घेऊन ऑलरेडी एक पुलबॅक घेतलेला आहे. त्यामुळे जर 25,890चा हा सपोर्ट आहे टेक्निकली, हा सपोर्ट ब्रेक होतोय तर काही प्रमाणात आपल्याला नेगेटिव्ह साईडच्या लेवल ओपन होताना दिसू शकतं ते. मग या लेवलच्या नंतर रिसेंटली एक सपोर्ट कुठं होता स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा तिकडनं स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आली होती. हा आहेच, परंतु याच्या जवळपास खूप आहे, त्यामुळे हा इतका व्हॅलिड ठरत नाही. जवळपास म्हणजे काय की बाबा इकडनं फक्त ब्रेकडाऊन फेलियर झाले होते. ब्रेकडाऊन फेलियर म्हणजे इकडे मार्केट ओपन झालं होतं बघा, हे फक्त एक ब्रेकडाऊन कॅन्डल करून वरती गेलं होतं. इकडे मार्केट ओपन झालं होतं, वरती गेलं होतं. म्हणजे इकडे पण गॅप डाऊन नंतर एक बुलिश मोमेंटम आला होता, इकडे गॅप डाऊन नंतर एक बुलिश मोमेंटम आला होता आणि दोन्ही बुलिश मोमेंटम आल्यानंतर मार्केट परत डाऊन आलं. इकडे बघा मार्केट वरती गेलं परत डाऊन आलं, म्हणजे हे दोन्ही बुलिश मोमेंटम सस्टेन झाले नाही, खाली आलं. ओके. तर सपोर्ट काय बनतोय 25,890 हा सपोर्ट आहे. ग्राउंड लेवल आणि इकडे एक छोटासा टेक्निकल सपोर्ट देखील आहे 25,822चा. यानंतरच्या लेवलनंतर एक इकडे हा सपोर्ट बनतोय 25,700 राऊंड लेवल आहे. तर डाऊन साईडचे काय लेवल बनतात ते आधी समजून घ्या आणि इकडे नो ट्रेडिंग झोन मार्क करून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडा चार्ट रोजच्या सारखं बघायला मिळेल. रोजच्या सारखं म्हणजे जे आपण ॲनालिसिस करतो थोडंसं तसं तुम्हाला याचा चार्ट बघायला मिळून तुम्हाला समजायला थोडं सोपं जाईल. काय आहे 25,890चा सपोर्ट आहे. पुलबॅक घेतलाय, खाली येऊन छोटंसं कन्सल्टेशन करून किंवा थोडा टाइम स्पेंड करून जर 25,890ची लेवल ब्रेक होतीये, कारण की आज काय आहे की मार्केटनी मोमेंटम दिलेलं आहे बऱ्यापैकी डाऊन साईडला. हां, जवळजवळ 225 पॉईंट 230 पॉईंटचा मोमेंटम निफ्टीने आज दिलेला आहे. तो निफ्टीच्या आवाक्यापेक्षा थोडासा मोठा आहे. डाऊन साईड आल्यानंतर एक पुल बॅक घेतलं आहे, तर थोडं इकडे कन्सोलेशन होतं, थोडीशी बेरिश प्रायजेक्शन कधी होणार आहे 25,890चा हा सपोर्ट जर ब्रेक होतो तर बेरिश प्रायजेक्शन इकडे बनताना दिसू शकते. ही जर बेरिश प्रायजेक्शन होते तर काय लेवल आपल्याला बघायला मिळतात सपोर्ट साईडला, कुठले सपोर्ट आहेत 25,822 हा फर्स्ट सपोर्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर 25,743 हा सेकंड सपोर्ट आहे. तिसरा सपोर्ट जर बघितला तर 25,700चा तिसरा सपोर्ट आहे. ते 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते 1, 2, 3 हा सपोर्ट तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बरं, बुलिश मोमेंटम कुठनं सुरुवात झाली होती बघा, लक्षात घ्या. म्हणजे एक डिमांड झोन कुठं क्रिएट होतोय. ही जर लेवल तुम्ही बघितली तर इकडनं जेव्हा ब्रेकआउट आला होता, हा इकडनं एक डिमांड झोन वाढला होता, इकडनं ब्रेकआउट डिमांड झोन, इकडनं आणि इकडनं. ओके, म्हणजे ही जी रेंज आहे पूर्ण डिमांड झोन, डिमांड झोन, डिमांड झोन, आता परत या लेवलमध्ये डिमांड झोन.
म्हणजे जर सपोर्ट ब्रेक नाही होते, हा सपोर्ट ब्रेक नाही होते आणि कन्सोलेशन करून जर लेवल ब्रेक होते 25,981 ही रेजिस्टन्सची, तर रिसेंटली मल्टिपल टाइम आपल्याला काय झालं, इकडनं बाईंग येताना दिसली, मार्केट इकडनं वरती ट्रॅव्हल करताना दिसलेलं आहे. तर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन जर 25,980ची जर लेवल ब्रेक होती, तसं टेक्निकली जर बघितलं तर 26,000ची लेवल देखील जवळच आहे, परंतु थोडंसं आपण इकडे या लेवलला इकडे मार्क केलेलं आहे. तर एक हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, टेक्निकल रेजिस्टन्स इकडे मार्क केलेले आहे. 26,032 फर्स्ट, 26,080 सेकंड, थर्ड आणि फोर्थ, 26,132, 26,176. ओके, 2 पर्यंत हा मोमेंटम थोडासा इकडे या पद्धतीने आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर थोडंसं कन्सिडरेशन करू शकतो, कारण रेजिस्टन्स लेवल पण वाढतात आहे आणि ह्याची ट्रॅव्हलिंग जर्नी पण वाढते तिकडे. ओके, सो या लेवल देखील आपल्याला बघायला मिळतात आहे चार्टमध्ये, टेक्निकल रेजिस्टन्स. तर या देखील लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. 25,980 आणि 25,890, साधारण 90 ते 55 पॉईंट्स इकडे नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळते. उद्या एक्सपायर आहे. या झोनमध्ये कन्सोलिडेशन जर होत असेल तर होऊ द्या कन्सोलिडेशन. कन्सोलिडेशनच्या बाहेर काही बुलिश प्राइस ॲक्शन असेल तर आपण या लेवलचा विचार करू शकतो. बेरिश प्राइस ॲक्शन तर डाऊन साईडला देखील लेवल आपण डिस्कशन केलेल्या आहेतच. ओव्हरऑल स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर एका सपोर्टवरती येऊन परत निफ्टी थांबलेला आहे. सपोर्ट ब्रेक होतोय नाही होतोय हे आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये बघायचं आहे. सपोर्ट ब्रेक होतोय नाही होतोय हे आपल्याला आता बघायचं आहे. आता या लेवल आपण आता डिस्कशन केलं ते ही रेजिस्टन्स, हा सपोर्ट, आणि हा सपोर्ट मल्टिपल टाइम सस्टेन झालाय. 1 2 3 ऑलमोस्ट चौथ्यांदा इकडे आता आपल्याला निफ्टी सपोर्टवरती आलेला दिसतोय. आणि ही एक रेंज आपल्याला इकडे अशी बघायला मिळते. मी सगळ्या लेवल एकदा हाईड करून तुम्हाला पूर्ण हा चार्ट एक्सप्लेन करून दाखवतो. बघा, इकडनं जर बघितलं तुम्ही टेक्निकल दृष्ट्या तर ही एक सपोर्ट लेवल आहे. मल्टिपल टाइम ही रेंज निफ्टीने सस्टेन केली आहे सपोर्टच्या साईडला, आणि तिकडनं भरपूर वेळा बुलिश मोमेंटम दाखवलं, ही रेजिस्टन्स आहे. तर ही एक काय आहे, एक रेंज क्रिएट केलेली आहे निफ्टीने आणि तो या लेवलवरती आहे. जर याला खाली जायला नकोच बोलला निफ्टी, तर मग इंट्राडेमध्ये एक मोठी बाईंग मोमेंटम देखील बघायला मिळू शकते. मग जो आजचा हाय आहे त्या हायपर्यंत परत मोमेंटम जाऊ शकतो निफ्टीचा, जर इकडे सस्टेन केली परत तर लेवल. परंतु जर लेवल नाही सस्टेन झाली, अशा पद्धतीने काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन जर खाली सपोर्ट ब्रेक झाला, तर मग ही खूप दिवसाची जी रेंज आहे ही ब्रेक होते आणि मग नवीन लोअर लो पॅटर्न होताना आपल्याला बघायला मिळू शकतं ते. आता हे दिसताना जर तुम्हाला इतकं सुटसुटीत आणि व्यवस्थित सिंपल दिसत असेल, परंतु मार्केट इतकं दिसतं तेवढं सोपं नसतं आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे कुठलंही नॉलेज नसेल तर. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. हां, तुमच्याकडे जर काही नॉलेज असेल प्राइस ॲक्शनचं किंवा सपोर्ट रेजिस्टन्स, बेसिकली प्राइस ॲक्शनचं, तर तुम्हाला थोडं मार्केटला कशा पद्धतीने मार्केट मोमेंटम देते किंवा कशा पद्धतीने मार्केट सपोर्ट घेते, कुठलं डिमांड झोन क्रिएट होतंय, कुठला सप्लाय झोन क्रिएट होतोय, कुठे एस-एम-सी कन्सेप्ट होतात आहे, ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही शिकत असाल ना, तर थोडंसं मार्केट प्रिडिक्ट करायला तुम्हाला व्यवस्थित जमू शकतं. परंतु काहीच नॉलेज नसेल आणि विदाऊट नॉलेज जर तुम्ही मार्केटला ट्रॅक करायला असाल, तर तुम्हाला वाटेल ही काय बनते, काही त्याचा अंदाजा नसेल. त्यामुळे शिकण्याकडे फोकस करा, कुठेही शिका, काही हरकत नाही. आणि तसेच वारंवार चार्ट रीडिंगचं प्रॅक्टिस करा. चार्ट रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. चार्ट रीडिंग करा. इंडेक्स असो, स्टॉक असो, जिकडे तुम्हाला दिसते तिकडे चार्ट रीडिंगचा प्रयत्न करत जावा. चार्ट रीडिंग, चार्ट वाचायला शिकायचा प्रयत्न करा. ओके. ओए डाटा बघूया. लेवल आपण इकडे करूया 5 मिनिटं. ओए डाटा बघूया. 9 डिसेंबरची एक्सपायरी आहे.
25,960ची क्लोजिंग आहे. ते टेक्निकली जर बघितलं तर 26,000ची लेवल जी बनते ती ॲट द मनीची लेवल बनते. आत्ता जर बघितलं त्या लेवलवरती 1,91,91,00,000 आहे, कॉल रायटर आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आज निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर होतं ते आपल्याला चार्टवरती पण दिसतं आणि ओआय डाटामध्ये देखील पण बघायला मिळत आहे. 25,981 म्हणजे 26,000च्या आसपास काय हेवी कॉल रायटिंग आहे. त्यामुळे बुलिश साईडला जाताना थोडंसं एक्स्ट्रा कन्फर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. पुट रायटिंग जर बघितलं तर पुट रायटिंग 25,900 वरती आहे. 1,19,00,000च्या आसपास 25,900 आणि तो आपण इकडे सपोर्ट डिस्कशन केलेला आहे नो ट्रेडिंग झोनमध्ये. त्यामुळे आत्ता जर बघितलं तर 25,900 आणि 26,000 ही एक 100 पॉईंटची रेंज इकडे निफ्टीमध्ये बनलेली आहे. आणि ती रेंज आपण इकडे ॲज अ नो ट्रेडिंग झोन इकडे मार्क देखील केलेली आहे. त्यामुळे मल्टिपल इकडे कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. मल्टिपल स्विंग तयार होताना दिसू शकतं ते. ओके. तर थोडंसं बुलिश साईडला हेवी कॉल रायटिंग असल्यामुळे जर बुलिश साईडला मार्केट जात असेल तर तेच आपल्याला जरा एक्स्ट्रा कन्फर्मेशन असणं गरजेचं आहे. डाऊन साईडला मात्र एखादा पुल बॅक घेऊन जर निफ्टी ब्रेक करत असेल तर मग हे पुट रायटर आणखी ॲग्रेसिव्ह होऊ शकतं ते कॉल रायटर आणि हे पुट रायटर आहे ते कुठे ना कुठे पॅनिकमध्ये येऊन आपल्याला इकडनं एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. त्याच्या देखील लेवल आपण डिस्कशन केलेलं आहे. ओव्हरऑल ओआय डाटा जर बघितला तर ओआय डाटामध्ये कॉल रायटर थोडेसे ॲग्रेसिव्ह आहेत. म्हणजे जे स्टेरिंग आहे ते आपण म्हणू शकतो की कॉल रायटरांच्या हातामध्ये आहे. आता त्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. ओके. आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला समजले असतील. एकदा गॅप अप गॅप डाऊन डिस्कशन करूया. डाऊन नंतर गॅप अप जर थोडा झाला निफ्टी आणि थोडं कन्सिडरेशन करून हा जर लो ब्रेक नाही होते परंतु जर हा गॅप अपचा जो इंट्राडे हाय बनणार आहे तो जर हाय ब्रेक झाला तर मग परत बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि 250-260 पॉईंट निफ्टी आज निगेटिव्ह होता टॉपपासून आणि निफ्टीची रेंज जर बघितलं तर 150-180 या रेंजमध्ये निफ्टी मोस्ट ऑफ द टाइम ट्रॅव्हल करतो इंट्राडेमध्ये आणि त्या रेंजपेक्षा जास्त आहे. जर उद्या मोठा गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर फ्रेश सेलिंग थोडीशी रिस्की ठरते. फ्रेश सेलिंगला जाणं थोडंसं धोक्याचं ठरू शकतं बिकॉज सपोर्ट लेवल आहे. आज मोमेंटम मोठा झाला आहे डाऊन साईडला. त्याच्यात जर आणखी नेगेटिव्ह जर ओपनिंग होत असेल तर जे फ्रेश सेलर इकडे थोडेसे कमी भेटतील. परंतु जर इकडे थोडंसं सपोर्ट झोनवरती जर मार्केट जायला लागलं बुलिश साईडला तर इकडे पुट रायटर थोडे आणखी ॲड होताना दिसू शकतात. त्यामुळे गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे जो की प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवलेला आहे तो देखील इकडे तुम्ही त्यानुसार ट्राय करू शकता. जर सगळ्या गोष्टी फुलफिल होत असेल तर सेटअपनुसार सगळ्या गोष्टी फुलफिल होत असेल तर त्याचा देखील विचार करू शकता. आणि गॅप डाऊन नंतर छोटासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. चला बँक निफ्टीकडे जाऊया. किती सुंदर प्राइस ॲक्शन करून बँक निफ्टी खाली आले बघा. हा पूर्ण मोमेंटम होता शुक्रवारचा. ही लेवल आपण डिस्कशन केली होती 59,540. रेजिस्टन्स होता 59,800चा. केलाय का रेजिस्टन्स ब्रेक? काही दाखवली का बुलिश ऑपॉर्च्युनिटी किंवा बुलिश मोमेंटम? बिलकुल पण नाही. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर छोटीशी ट्रेंड लाईन ब्रेक, डाऊन साईडना सपोर्ट ब्रेक नो ट्रेडिंग झोनचा आणि त्याच्यानंतर फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि जी आपण शेवटची लेवल डिस्कशन केली होती सपोर्टची त्या लेवलवरती येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं लास्ट ॲनालिसिसमध्ये सपोर्ट डिस्कशन केलं होतं मार्केटनी ते सपोर्ट ब्रेक करत मार्केट खाली आले बँक निफ्टी आणि व्यवस्थित प्राइस ॲक्शन क्रिएट करून आलं बघा इकडे. ही प्राइस ॲक्शन तुम्हाला मल्टिपल टाइम मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बरं आता काय बघायला मिळतं इकडे सगळे लेवल आपण रिमूव्ह करूया बँक निफ्टीच्या 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन जाऊया. ट्रेंड लाईन होती ती ट्रेंड लाईन लास्ट टाइम ब्रेक केली होती. इकडे बघा इकडे ही ट्रेंड लाईन होती लास्ट टाइम आपण ही डिस्कशन केली होती. इकडनं मार्केटने एक ब्रेकडाऊन फेलियर केला होता तो डाऊन साईडला एक पुल बॅक घेतला या लेवलच्या नंतर एक हेल्दी पुल बॅक घेतला नंतर परत तो एका नेगेटिव्ह लेवलवरती आहे.
आता ही जी लेवल आहे ही थोडीशी निगेटिव्ह बनली आहे. म्हणजे चार्ट जर बघितलं तर थोडंसं आज जर बघितलं तर इकडे सेलर लोकांनी बऱ्यापैकी मार्केटवरती इकडे त्यांनी म्हणू शकतो की दबदबा जो होता तो सेलर लोकांचा होता. आता सपोर्ट काय आहे, या लेवलवरती एक सपोर्ट आहे. टेक्निकली जर बघितलं तर आपण थोडंसं लेवल मार्क करूया इकडे. हा सपोर्ट आहे 58,740 आणि त्यामध्ये छोटे छोटे लेवल बनले. ही एक लेवल सपोर्टची. त्यानंतर जर बघितलं तर ही एक लेवल 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती त्या लेवल आपण बघूया परत. आता बघा ह्या 2 लेवल मिळाले ते आपल्याला आणि आणखी जर एक लेवल मार्क करायचं झालं तर ही एक लेवल आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर हा एक टेक्निकली रेजिस्टन्स आहे. त्याला आपण मार्क करूया. डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळतात आहे. स्विंग 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 डाऊन साईड स्विंग इकडे क्रिएट केलंय. मल्टिपल स्विंग आहे 59,068. ओके. आणि रेजिस्टन्स बघितलं तर 59,300. रेजिस्टन्स सपोर्ट नो ट्रेडिंग झोन साधारण एक 250 ते 350 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन इकडे बनताना दिसतोय. पुलबॅक पण घेतलाय. छोटासा पुलबॅक घेऊन जर बँक निफ्टी ब्रेक करत असेल तर सपोर्ट हे ऍक्टिव्ह होताना दिसू शकतात. 58,930. सेकंड सपोर्ट आहे 58,740 आणि 58,600. हे 3 सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं हा स्विंग आहे. हा स्विंग जर ब्रेक होते तर छोटे छोटे इंट्राडेमध्ये आज स्विंग तयार झालेले आहेत. काय स्विंग आहेत ते 59,300 अबव 59,440 59,600 59,730. हे स्विंग आपल्याला हे रेजिस्टन्स आहे कशाचे निफ्टी बँकचे. ओके. गॅप अप जर होत असेल तर छोटा पुलबॅक घेऊन इंट्राडे हाय ब्रेक व्हायची वाट बघायला पाहिजे. डाऊन साईडला जर बघितलं तर पुलबॅक घेऊन आला तर लेवल आपण डिस्कशन केलं, परंतु गॅप डाऊन जर ओपन झाला तर हा स्विंग इकडे अडतो. त्या स्विंग नंतर काही बेरिश प्रायजेक्शन होत असेल तर त्या डाऊन साईडच्या लेवल परत ओपन होताना दिसू शकतं. ते ओव्हरऑल जर बघितलं तर बँक निफ्टीचं देखील प्रायजेक्शन आहे ती निगेटिव्ह बघायला मिळते. सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये देखील बऱ्यापैकी निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे. त्याची रेंज थोडीशी मोठी होती. ठीक आहे. थोडी मोठीच रेंज ठेवली आहे आपण इकडे, कारण की इकडे रिसेंटली हा सपोर्ट होता. भलेही आजचा सपोर्ट हा होता, परंतु टेक्निकल जर बघितलं तर हा एक कन्सोलिडेशन लेवल आहे आणि हा एक टेक्निकली या लेवलपेक्षा हा सपोर्ट थोडासा स्ट्रॉंग आहे. ओके. त्यामुळे इकडेही आपण लेवल मार्क केली 84,764. ओके. तर ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगला काही व्ह्यू बनत नाही. इकडे छोटासा पुलबॅक घेऊन इकडे हा रेजिस्टन्स म्हणजेच 85,200 आणि 84,764 ही एक रेंज इकडे आपण नो ट्रेडिंग झोन इकडे मार्क केलेली आहे. आता ही जर लेवल ब्रेक होती तर छोटे मोठे रेजिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. पुलबॅक घेऊन रेजिस्टन्स जर ब्रेक होते तर 85,360 85,500 आणि 85,670 या बुलिश साईडच्या इकडे रेजिस्टन्स लेवल आहेत. डाऊन साईडला जर बघितलं तर ही लेवल जर ब्रेक होती तर मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट घेतलाय. त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर ही एक ब्रेकआउट लेवल होती. म्हणजे काय इकडे लेवल बनले ते एक सेलिंग डे कन्सोलिडेशन येऊ द्या, छोटा मोठा सपोर्ट घेऊ द्या. इकडे सपोर्ट घेऊन लेवल जर ब्रेक होत असेल, टप्पा खाऊन लेवल जर ब्रेक होत असेल तर 84,580 84,400
84,266 या डाऊन साईडचे लेवल आहे. गॅप अप थोडंसं कन्सोलिडेशन होऊन लेवल ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला ट्रॅव्हल करू शकतो. गॅप डाऊनमध्ये थोडंशी ही लेवल गॅप डाऊनमध्ये फ्रेश सेलिंगला थोडंसं रिस्क जास्त आहे. पुल बॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके, आय होप निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. आणि अजून इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही टेलिग्रामला देखील फॉलो करू शकता. त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.